नमः शिवाय. अध्याय 13. दक्ष राजाची कथा आणि कार्तिकेयाचा जन्म. श्री गणेशाय नमः. शिवमहिमा वर्णन करताना सुत म्हणतात, भक्त हो, शंकर हे दक्ष राजाचे जावई. एकदा दक्ष राजा शंकराच्या भेटीसाठी कैलास नगरीत आला. त्यावेळी शंकरांनी त्यांचे म्हणावेत असे अगत्य स्वागत केले नाही. त्यामुळे तो राग दक्षाने मनात धरला आणि तो शिवाचा द्वेष करू लागले. एकदा दक्षाने आपल्या गृही एक महायज्ञ आयोजित केला. त्या धर्मकार्यासाठी दक्षाने अनेक राजे, राजवाडे, देवदेवता यांना आमंत्रण दिले. परंतु शिव आणि आपली कन्या दक्षायनी यांना मात्र हेतू पुरस्कर त्या कार्यास बोलवले नाही. दक्षायनी म्हणजेच पार्वती मनोमन म्हणाली, कदाचित कार्याच्या घाईत गडबडीत पित्याजी मला मालवायला विसरले असतील. पण लेकीला बाहेर जायला आमंत्रण कशाला हवे? त्यातच नारदाने या मताला दुजोरा दिला आणि शंकर नको नको म्हणत असतानाही दक्षिणी माहेरी गेली. मात्र तिची तिथे कोणाकडून सन्मान झाला नाही. उलट तो जाणून बुजून तिचा अनादर, तिरस्कार, अपमान करू लागला. अपमानित दक्षिणीला तो अपमान सहन झाला नाही. म्हणून दक्षिणीने त्या धगधगत्या यज्ञकुंडामध्ये समर्पण केले. ही वार्ता शिवगणांनी धावत येऊन महादेवाला सांगितली आणि दुसऱ्या क्षणी संताप झालेल्या शिवाने जोरात जटा पटल्या. त्यातून वीरभद्र निर्माण झाला. दक्षाकडे गेलेल्या वीरभद्राने अपमान करणाऱ्या दक्षाचे मस्तक धडावेगळे केले. त्यावेळी सर्व देवदेवतांनी शिवाकडे धाव घेऊन दक्षास अभयदान मागितले. तेव्हा बोकडाचे तोंड दक्षाच्या धडास लावून शंकराने त्यास परत जिवंत केले. कालांतराने भवानीने दक्षायनीने पर्वतराज हिमालयाच्या घरी पार्वती रूपाने नवा अवतार घेतला. हिचे खरे नाव उमा पार्वती राजाची कन्या म्हणून पार्वती या नावाने ओळखली जाऊ लागली. या जन्मी पार्वतीने शिवास पती स्थानी प्राप्त करून घेण्यासाठी मोठी तपश्चर्या केली व आपले मनोरथ पूर्ण करून घेतले. त्या सुमारास पृथ्वीवर तारकासूर नावाच्या राक्षसाचे प्रचंड मोठे थैमान घातले होते. त्याने देव, ब्राह्मण, ऋषीमुनी यांचे जगणे नकोशे केले होते. तारकासुराला तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन या नावाची 3 पुत्रे होती. शिव आणि ब्रह्मदेव यांच्या वराने उन्मत्त झालेल्या हे तिघेही आपापली मनमानी करत होते. त्यांच्या अंगी असलेल्या शक्तीला त्यांच्या पतिव्रता पत्नीच्या पुण्याईची जोड होती. विष्णूने त्या तिघांना पत्नीची पुण्याई प्रथम खंडित केली आणि नंतर त्या तारकासुराच्या 3 पुत्रांचा वध केला. आपले 3 पुत्र या देवाने मारले म्हणून तारकासूर चिडला. त्याच्या मनातील सूड भावना, घोर अन्याय, अधर्म आणि अनितीचे थैमान मांडले. अनेक देवदेव, स्त्रिया, अप्सरा यांना तारकासुराने बंदिवान केले. त्याचा अतोनात छळ केला. सर्व प्राणी मात्रांना त्याने ते माय धरणीधाय करून टाकले. आता या दुष्ट असुराला अवतार कसा घालवणार? साऱ्यांनाच चिंता पडली. तारकासुराचा वध हा केवळ शिवपुत्राच्या हातून होईल अशी भविष्यवाणी होती. त्यामुळे आता शिव आणि पार्वती यांचे मिलन घडून आणण्याशिवाय अन्य उपाय उरला नव्हता. त्यानुसार सर्वानुमते मदनाची मदत घेण्याचे ठरले. मदन आणि रती यांनी या कामगिरीस होकार दिला. रतीने पार्वतीच्या मनात प्रेम प्रवेश केला, तर इकडे मदनाने शिवाच्या तप साधनेत व्यत्यय आणून त्यास कामप्रेरित करण्याचा प्रयत्न केला. क्रोधी शंकराने तपोभंग करणाऱ्या आणि काम प्रेरित करणाऱ्या मदनास आपल्या क्रोधाने जाळून टाकले. तो कैलासात निघून गेला. त्याच वेळी ही कन्या पार्वती ही शिवप्राप्तीसाठी तपस्या करत होती. सप्तऋषींनी भगवान शंकराची भेट घेऊन त्यांना तो समाचार दिला व पार्वतीचे पाणिग्रहण करण्याची विनंती केली. भगवान शंकरांनी वटू वेशामध्ये जाऊन पार्वतीची भेट घेतली. तिच्या समोर शंकराला नावे ठेवली. तेव्हा पार्वती आपल्या
उपास्य देवताचा तो तसा अपमान सहन झाला नाही. ती बटुकाला शाप देण्यास तयार झाली. तेव्हा शंकराने मूळ रूपात पार्वतीला दर्शन दिले. तिच्या तपश्चर्याचे फळ म्हणून की काय, त्यांनी तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. मोठ्या माटात शिव पार्वतीचा मंगल विवाह संपन्न झाला. साऱ्यांना आनंद झाला. आता शिवपुत्राच्या हातून तारकासुराचा वध हे भाकीत खरे होणार या कल्पनेत सारे सुखावले. 4 युगांचा प्रचंड काळ लोटला तरी ते स्वप्न सत्यात उतरेना. एक दिवस सूर्य याचकाचे रूप घेऊन शिव सदनास आला. पार्वतीने सूर्याला ओंजळीत शिववीर्य टाकले. त्याने ते प्राशन केले. त्याने त्यावेळेस गंगे काठावर 6 कुत्रिकांना गर्भ राहिला. भयभीत होऊन 6 जणींनी आपल्या उदरी गंगापन केले. ते 6 गर्भ एकत्र आले, एकांना चिकटले. त्यातून 6 मुखाचे षडानन एक बालक निर्माण झाले. 6 तोंडाचे 12 हाताचे ते दिव्य बालक म्हणजेच शिवपुत्र हे ओळखून शिवपार्वती यांनी या बालकाला आपला पुत्र म्हणून स्वीकार केला. त्यांनी त्याचे नाव कार्तिकेय सकंद असे ठेवले. या शिवपुत्राला कार्तिकेयनेच पुढे अतुल पराक्रम करून तारकासुराचा वध केला. या शिवपुत्रालाच लोक कार्तिक स्वामी या नावानेही ओळखतात. अध्याय 14. पार्वती झाली विलीन. स्त्रिया चांगुल गुणा व्याख्यान. श्री गणेशाय नमः. शिवलीला ग्रंथाच्या या अध्यायातील 3 कथांचे निवेदन श्री सुतांनी केले आहे. त्यात पहिल्या कथेत शिव पार्वतीतील गंमती जमती सांगतात. सूत सांगतात की कार्तिकेय आणि गजानन हे दोन्ही पुत्र. कार्तिकेयनी 6 तोंडे तर गजाननांचे मुख हत्तीचे लांबसोड आणि सुपासारखे मोठे कान. या अभयकथाच्या अंगव्यंगावरून त्यांच्यात दोघांना नेहमी वादविवाद व्हायचा. विशेष करून स्तनपान करताना दोघे एकमेकांबद्दल तक्रार करायचे. पण माता पार्वती दोघांनाही समजून घालून आपल्या दोन्ही मुलांमध्ये प्राथमिक समेट घडवून आणायची. एकदा शिव पार्वती दोघे सारीपाट खेळत असताना नारद मुनी तेथे आगमन झाले. नारद म्हणाले, देवा हे काय काहीतरी पण लावून खेळण्यातच खरी गंमत असते. या सल्ल्याने शिव पार्वती यांनी प्रत्येक डाव पण लावून खेळायला सुरुवात केली. खरं मात्र प्रत्येक डाव हा पार्वती जिंकत गेले आणि शिव हरत गेले. परिणामी शंकराला आपली वस्त्रे, आभूषणे, आयुधे अशा अनेक गोष्टी गमवाव्या लागल्या. त्यामुळे शिवाच्या मनातले वैराग्य एकदम उफाळून वर आले. त्यातच पराभवाची रागाची भर पडली. त्यातच देवा हे काय, एका स्त्रीने तुमचा असा दारुण पराभव करावा म्हणजे काय? आता शिवशक्तीने तुमचं काय आणि कोणता महिमा गायचा? नारदाच्या या बोलण्याने भगवान शंकर रागानावर झालं. दुसऱ्या क्षणी कोणालाही काही न सांगता ते रुसून रागवून चिडून एका घोर अरण्यात जाऊन बसले. थोडा वेळ शिवांना पराभूत केल्याचा पार्वतीला आनंद झाला खरा, पण नंतर मात्र तिला चैन पडेना. शंकराच्या वियोगाने ते वेडीपिस झाली. तिने त्यांना शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी शोध लागेना, भेटकडेना. अनेक ठिकाणी प्राणनाथाचा शोध घेत पार्वती शेवटी हिमालयाच्या परिसरात आली. तेव्हा तिला तेथे एक शांत रम्य जागी भगवान शिव ध्यान लावून बसलेले दिसले. त्यांना पाहून पार्वतीने विचार केला, मी अशीच त्यांच्या पुढे गेले तर परत मला पाहून त्यांचा राग वाढेल, स्वाभिमान दुखावला जाईल. तेव्हा आपण एका वेगळ्या रूपाने पुढे जावे. आणि पार्वती एक सुंदर अशा बिलनीचे रूप धारण करून ती समोर गेली. शिवासमोर सुंदर नृत्य करू लागली. तिने त्यांचे मन जिंकले. शिव त्या बिलिनीला बोलले. तिला ममतावाने प्रियतवाने जवळ करू लागले. तिने पार्वतीची आठवण करून दिली. त्यावर मी तिचे तोंडही पाहणार नाही असे म्हणून आपल्या मनाची नाराजी व्यक्त केली. बिलिनीने शंकराला सावरले, विवाह करायचा ना, मग माझ्या घरी चला असे म्हणून त्याने मोठ्या चतुराईने भुलवत कैलासावर परत आणले व आपल्या मूळ स्वरूपात प्रगट केले. तिची चतुराई, तिचे खरं प्रेम पाहून शंकर अति प्रसन्न झाले. मागचे झाले गेले ते सर्व विसरून त्यांनी पार्वतीला मोठ्या प्रमाणात जवळ घेतले. शिवपार्वती शिवकृपा शिवपावर प्राप्ती मिळवण्यासाठी असेच तर
ती सहजासहजी मिळवता येत नाही. त्यासाठी विलक्षण त्याग करावा लागतो, सर्वस्व अर्पण करावे लागते. हा भाग सांगता असताना सुतांनी श्रेया आणि चांगूना आणि त्यांचा बाळ चिलया यांची एक गोष्ट सांगत सर्वांना सांगितली. ती अशी की क्रांतीनगरात श्रेया आणि चांगूना ह्या नावाची एक शिवभक्त दंपती राहतात होती. त्या दोघांना असं परिपाठ होता की मध्यान्ही दारी येणाऱ्या याचकाला ते इच्छित भोज देऊन तृप्त करीत. दारी येणारा याचक हे भगवान शिवाचेच रूप आहे. तो कधीही आपल्या दारातून विनमुख जाऊ नये असा त्यांचा दंडक होता. एकदा या दाम्पत्याने नारदांनी शंकराला ती माहिती दिली आणि शंकर त्यांची परीक्षा घेण्यासाठी एका याचक या दाम्पत्याच्या दारी येऊन उभा राहिला. दोघांनी आपल्या नित्याच्या पद्धतीनुसार याचकाचे स्वागत केले. त्यावेळी त्या याचकाने श्रेयाकडे नरमास भक्षणाची इच्छा बोलून दाखवली. त्यावेळी दोघेही पतिपत्नी स्वच्छतेने ती मागणी पूर्ण करायची तयारी दाखवली. तेव्हा तो याचक म्हणाला, तुम्ही दोघे तर दारी येणाऱ्या याचकाला मायबाप आहात. तुमचं मांस भक्षण करून त्यांना मी निराधार करू त्यापेक्षा काय? दोघे अधीरतेने विचारले. याचक म्हणाला, तुमचा बाळ चिलया याचे मांस मला चालेल, द्याल तुम्ही? प्रश्न ऐकला मात्र त्या मात्या पित्यावर आभाळ कोसळले. पण वेळ होती ती सत्व दर्शनाची. तुम्ही बाळाचा वध करताना त्याचे मांस शिजवताना डोळ्यात एकही थेंब येऊ द्यायचा नाही, नाहीतर मी सत्वहरण करून विनमुख निघून जाईन. याचकाने ही अट पूर्ण करणे खरी कसोटी होती. त्यावेळी त्या सत्वशील दाम्पत्याने बाळाच्या सहकार्यासाठी हसत हसत प्राण देण्यास तयार झाला. श्रेया आणि चांगूने सत्व रक्षणासाठी डोळ्यात एकही थेंब न आणता ते दिव्य केले. तर मी निपुत्री का घरचे अन्न घेत नाही असे म्हणून शिव परत निघाले. चांगून उपस्थ देवाचा धावा केला. त्याबरोबर याचकाने बाळाला हाक मार असे सांगितले. आश्चर्य म्हणजे हाकेसरशी बाळ धावत आला. त्यावेळी याचक शिवानी आपले मूळ रूप प्रगट करून तिघांनाही दर्शन दिले, त्यांच्यावर कृपा केली व तिघांनाही कैलास पदास नेले. अध्याय 15 धर्मरक्षक शंकराचार्य. श्री गणेशाय नमः. जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनात आपण या विश्वसृष्टी रचना करावी अशी इच्छा निर्माण झाली, तेव्हा त्याने ती सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीत मधलाच एक महत्त्वाचा घटक म्हणजे माणूस. त्या माणसाच्या रक्षक, संवर्धन आणि सुरक्षेसाठी मानवाला त्याने गुणी असा घडवण्यासाठी सृष्टी मनोमन कल्याणासाठी ब्रह्मदेवाने 4 वेद रचले, व्याकरणादी 6 शस्त्रे तयार केले, पुढे मनुस्मृती निर्माण केली, पुढे नारायण व्यासाचा अवतार घेऊन महाभारतात सारखे महाकाव्य तयार केले, त्यानंतर 18 पुराणाची निर्मिती झाली. या सर्वांमधून मानव कल्याणाचे कार्य केले गेले. मानवी जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होण्यासाठी ईश्वर प्राप्तीसाठी नाना उपासना मार्ग दाखवून दिले गेले. धर्म प्रस्थापित केला गेला. पण कालांतराने मात्र हे धर्माचरण या चांगल्या गोष्टी हळूहळू नाश पाहू लागल्या. कलियुगाच्या रूपाने एक नवे संकट जगापुढे उभे राहिले. लोक धर्माचे पालन करेनात, त्यामुळे धर्मचरण अप्रिय झाले. हळूहळू अधर्म, अत्याचार, अनिती ह्यांचा नाच चालू झाला. अधर्म वाढू लागले. अन्य धर्माला सर्वत्र गालिनी येऊ लागली. यात भर म्हणून की काय, पण त्या काळी मंडमिश्रा अय्यासारख्या विद्वान पंडितांना सनातन धर्माच्या मोठ्या प्रमाणात टीका करणे, अपप्रचार करणे, सनातन हिंदू धर्माचं नाव ठेवणे, यातील कर्मकांडावर नको नको ते भाष्य करणे, लोकांनी मने बिघडवणे अशा गोष्टींना मोठा ऊत आणला होता. पण त्या धर्माचे ज्ञान, बोध, शिकवण ही खरी असे जन
मानसावर ठसवायला सुरुवात केली होती. त्यामुळे वेदशास्त्र पुराणे ह्यांच्यात भक्कम पायावर उभारलेले सनातन हिंदू धर्माचे लोक मनात सातले स्थान घेऊ लागले. अधर्म वाढू लागले. धर्माला एक प्रकारची गाली येऊ लागली. पर धर्माचा प्रभाव वाढू लागला आणि खरा शाश्वत सनातन धर्म मागे पडू लागला. धर्मांतराने भ्रष्टाचाराने वारे वाहू लागले. अशा वेळी सनातन धर्माचे रक्षण उत्थापन करणाऱ्या कुण्या नव्या अवताराची गरज वाटू लागली. तेव्हा भगवान शंकराने एक धार्मिक श्रेष्ठ आणि संदर्श विभ्र दाम्पत्याच्या पोटी पुत्रा रूपाने जन्म घेतला. त्या बालकाचे नाव ठेवले शंकर. शंकराचे मंजू झाले आणि त्यांनी नानाविधी कला व्याकरण या प्रावीण्य मिळवले. शास्त्राचा दृष्टीपणाने सखोल अभ्यास केला. खूप वचन मनन चिंतन आणि अध्ययन केले. मात्र हे करण्यासाठी त्यास संन्यास दीक्षा घ्यावी लागली. अनेक तीर्थयात्रा कराव्या लागल्या. घोर तप साधन करावे लागले. सर्वत्र भारत संचार करून त्यांनी धर्माची विस्कटलेली घडी पुन्हा नीट बसवायला सुरुवात केली. लोक जागृतीचे धर्म उत्थापनाचे मौलिक कार्य चालू केले. सनातन धर्माच्या दिव्य ज्ञानाने पुन्हा एकदा लोक प्रभावित झाले. अनेकांनी ह्या नव्या धर्माला प्रचाराचे शिष्य तत्व आनंदाने स्वीकारले. त्यांना सक्रिय मदत चालू केली. शंकर हा आता शंकराचार्य या नावाने ओळखला जाऊ लागले. लोकांनी त्यांना गुरुपद बहाल केले. त्यांचा सदुपदेश आचरणात आणायला सुरुवात केली. धर्मजागृती हे महान कार्य करता करता एकदा आचार्यांची स्वारी एका ग्रामात आली. तेथील मुक्कामात मंडन मिश्र परिधर्म पुरस्कार करता आणि हिंदू धर्मरक्षक शंकराचार्य यांची भेट झाली. ती एका वादविवादात सभेत. या वादविवादात असे ठरले की ज्याचा पराभव होईल त्यांनी स्वतःचे ग्रंथ पाण्यात बुडवायचे. आपण पराभव मान्य करायचा आणि दुसऱ्याचा धर्मशास्त्राचा आदर करून ती शिकवणी शिकायची. मिश्र तयार होता. त्याच्याबरोबर सरस्वती प्रसन्न होईल. त्याने वादविवादाच्या जागी पडद्यामागे सरस्वतीला एक मध पात्रात स्थापित करून ठेवले होते. ठरल्या वेळी अभयताच्या वादविवादास प्रारंभ झाला. प्रथम मंडमिश्राने 4 वेद एका पाठोपाठ एक असे क्रमाने म्हणून दाखवले. हे केवळ पाठांतर आहे याची कल्पना आल्यावर शंकराचार्यांनी त्या वेद क्रमाक्रमाने मागे पुढे केले आणि त्याचा अर्थ विचारला. तो मात्र मंडमिश्रास बुद्धी सरस्वतीचा लाच दोषी ठरविले. त्यांनी तिला शापही दिला. मंडमिश्र हा पराभूत झाला. त्याने आपला पराक्रम मान्य करून आपली शास्त्राची सर्व बाळडे सागरात बुडवली. मात्र त्यावेळी त्या ग्रंथाच्या संदेशामधील सर्व धर्मीयांनी योग्य उपयुक्त असा जो अमरकोश नावाचा ग्रंथ होता तो मात्र आचार्यांनी त्याला बुडू दिला नाही. आचार्यांच्या मनाचा हा मोठेपणा पाहून मंडनमिश्रास आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. तो शंकराचार्यांना शरण आला. त्यांच्या इच्छेप्रमाणे आचार्यांनी लोकांना तेथील ग्रामस्थ देवतांचा आदर करावा असे सर्वांना सांगितले. आचार्याच्या कार्यामुळे पुन्हा एकवार सनातन धर्माचे उचित अवस्था प्राप्त झाली. गालीन आलेल्या धर्माला खऱ्या अर्थाने जागे करण्याचे कार्य या शिव अवताराने केले. त्यामुळे खरोखर विश्वकल्याण झाले. ओम नमः शिवाय.